Good morning. Today we are going to see about the conversation skill, संभाषण कला. मी जेवढा तुम्हाला पोर्शन पाठवला आहे, जेवढा तुम्हाला वाक्यरचना करायला दिलेला आहे, त्या सगळ्याचा वापर करून आता कॉन्व्हर्सेशन स्किल शिकणार आहोत आपण. कॉन्व्हर्सेशन स्किल म्हणजे काय? तर दिवसभरामध्ये आपण काही कामं करतो, आपण एकमेकांशी बोलतो, तेव्हा आपण संभाषण करतो. हे संभाषण कशासाठी उपयोगात आहे आपल्याला? तर एकमेकांबरोबर बोलण्यासाठी, एकमेकांबरोबर संवाद साधण्यासाठी, ज्याच्यामुळे आपल्याला सगळ्या भावना समजतात समोरच्या व्यक्तीच्या आणि त्याच्यामुळे आपल्याला संभाषण कौशल्य हे असायलाच पाहिजे. आपल्याला प्रत्येकाला बोलता येतं, पण बऱ्याच वेळा आपल्याला संवाद साधता येत नाही. समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला काही बोलते तेव्हा आपल्याला त्याचा अर्थ कळत असतो, पण त्याचं आपल्याला उत्तर देता येत नाही. मग आपल्याला इंग्रजीमध्ये आता संभाषण कौशल्य शिकायचं. आपण मराठीत उत्कृष्ट संवाद करू शकतो. इंग्रजीमध्ये संवाद करताना आपण याच्या आधी काय काय शिकलेलो आहोत? तर वाक्यरचना शिकलेलो आहोत. दुसरं आपण टेन्स शिकलेलो आहोत. आपण कसं बोलायचं ते शिकलो आहोत. निगेटिव्ह सेंटेन्सेस, ऑसर्टिव्ह सेंटेन्सेस, क्वेश्चन मार्क शिकलेलो आहोत. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस शिकलो आहोत. हे ग्रामरमध्ये आपलं शिकून झालेलं आहे. मग आपल्याला त्याचा वापर करून आपण कशा पद्धतीने एकमेकांशी संवाद साधू शकतो हे आपल्याला शिकायचं आहे. तर आता आपल्याला समजा आपण रस्त्याने चाललेलो आहोत, आपल्याला एक नवीन व्यक्ती भेटती आहे. तर त्यावेळेस आपण कसं काय करणार आहोत? त्याची चौकशी करतोय किंवा ती व्यक्ती आपल्याकडे कामासाठी आलेली आहे किंवा आपण कुणाकडे तरी कामासाठी गेलेलो आहोत, तर आपण आपली माहिती कशी सांगणार आहोत किंवा आपण कशी माहिती विचारणार आहोत हे आपण शिकणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला स्वतःला विचारायचे आहेत आणि त्याची उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. पहा, एखाद्याची माहिती मिळवण्यासाठी किंवा चौकशी करण्यासाठी असे प्रश्न विचारायचे असतात. व्हॉट्स युअर नेम? असं नाही विचारायचं डायरेक्ट. कसं विचारायचं? व्हॉट इज युअर नेम प्लीज? कारण इंग्लिश ही पोलाईट भाषा आहे. डायरेक्टमध्ये विचारायचं नाही व्हॉट इज युअर नेम, नाही. व्हॉट इज युअर नेम प्लीज म्हणजे काय? कृपया तुम्ही मला तुमचे नाव सांगाल काय? दुसरं, व्हॉट इज युअर फादर्स नेम? आता सारखं सारखं प्लीज वापरायचं नाही. एकदा आपण सांगितलं की प्लीज बोललो म्हणजे आपण एकदा बास होतं. सारखं सारखं असं नाही विचारायचं व्हॉट इज युअर फादर्स नेम प्लीज, असं नाही. आता काय विचारायचं? व्हॉट इज युअर फादर्स नेम? व्हॉट इज युअर सर नेम? वेअर डू यू लिव्ह? तुम्ही कुठे राहता? वेअर डू यू वर्क? तुम्ही काय काम करता? ओके, हे प्रश्न कसे झाले? सुरुवातीचे प्रश्न. मग ती व्यक्ती आपल्याला उत्तर देईल, त्याच्यातून आपलं संभाषण वाढेल. आता हे प्रश्न तुम्ही कसं करायचं माहिती आहे का? आरशात तुम्ही पाहायचं आहे किंवा मग माझ्याशी बोलायचं आहे आणि स्वतःलाच प्रश्न विचारायचं व्हॉट इज युअर नेम प्लीज? मग आपणच उत्तर द्यायचं माय नेम इज रेहाना. व्हॉट्स युअर फादर्स नेम? माय फादर्स नेम इज अहमद. व्हॉट्स युअर सर नेम? माय सर नेम इज खान. वेअर डू यू लिव्ह? आय एम लिव्हिंग ॲट बारामती. वेअर डू यू वर्क? आय एम अ ट्युशन टीचर. ओके, दिस इज माय प्रायव्हेट ट्युशन्स. असं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता पुढचे प्रश्न, तुमच्या फॅमिलीची चौकशी. हाऊ मेनी ब्रदर्स यू हॅव? तुम्हाला किती भाऊ आहेत? आय हॅव 2 ब्रदर्स. मला 2 भाऊ आहेत. हाऊ मेनी ब्रदर्स आर यू? किंवा हा प्रश्न कसा विचारायचा आहे? हाऊ मेनी ब्रदर्स आर यू किंवा हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू. आता पहा, हे 2 प्रश्न सेम आहेत. दोघांचा अर्थ इथे तोच आहे. हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू? तुला किती भाऊ आहेत? हाऊ मेनी ब्रदर्स आर यू? तुम्ही किती भाऊ आहात? हा प्रश्न कसा विचाराल? जो दुसरा प्रश्न आहे, तुम्ही किती भाऊ आहात, हा प्रश्न कुणाला विचारला जावा? हा प्रश्न मुलाला विचारला जावा. कारण आपण मुलाशी बोलतो आहोत, तर त्याला आपण विचारू शकतो तू धरून किती भाऊ आहेत रे तुला? असं बोलतो की नाही आपण? तू धरून मीन्स इथं हा प्रश्न हे व्होकॅब्युलरीमध्ये लक्षात ठेवा. अर्थ एकच आहे. हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू? मी मुलगी आहे, मला तुम्ही काय विचारू शकता? हाऊ मेनी ब्रदर्स हॅव यू? तुम्हाला किती भाऊ आहेत? 2 भाऊ. पण हाऊ मेनी ब्रदर्स आर यू? तुम्ही किती भाऊ आहात? म्हणजे तू धरून किती भाऊ आहात? हे लक्षात ठेवायचं. हे संभाषण कौशल्यात महत्त्वाचं आहे. आता वयावर येऊया. वय तसं मुली खरं सांगणार नाहीत किंवा मुलंही आजकालची खरं सांगत नाहीत, तरी पण विचारायचंच असतं आपल्याला. हाऊ ओल्ड आर यू? तू किती वर्षाचा आहे किंवा तुझे वय काय आहे? हाऊ टॉल आर यू? तुझी उंची किती आहे? थोडक्यात हे इंटरव्ह्यू घेतल्यासारखं आहे. ओके, आपण कुणाला तरी जॉबवर ठेवणार आहोत आणि त्याचा आपण इंटरव्ह्यू घेतो आहोत.
पण हे बाहेर पण विचारतो आपण. समजा मुलगा मुलगी पाहिला तर तुम्हाला हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही एखाद्या मुलीला पाहायला गेलात किंवा मुलगा तुम्हाला पाहायला आला तर तुम्ही विचारू शकता की हाऊ टॉल आर यू, तू किती उंच आहेस. हाऊ मच डू यू वेट, तुझं वजन किती आहे. ओके, कदाचित आर्मी भरतीचे प्रश्न येते. व्हॉट इज युअर बर्थ डेट, तुमची वाढदिवस कधी येतो किंवा तुमची जन्मतारीख काय आहे. ऑन विच डेट, वेअर यू बॉर्न. पहा आता वर काय विचारले, तुझी जन्मतारीख काय आहे. आणि ऑन विच डेट, वेअर यू बॉर्न, तुझा जन्म कुठल्या तारखेला झालेला आहे. हे जे डबल येते त्याला स्टार करून ठेवा. तुम्ही लिहितायत ना ते सगळं मी बोलते ते, तर तुम्हाला काय करायचं आहे, स्टार करून ठेवायचे. हे 2 प्रश्न एकाच पद्धतीने विचारले जातील. हाऊ डू यू गो टू स्कूल, आता तो शाळकरी मुलगा असेल तर तुम्ही कसा विचारणार, तू शाळेत कसा जातोस. फॉर एक्झाम्पल तो खेड्यात राहतो किंवा शहरात राहतो तर तो उत्तर काय देईल, बाय बस, बाय रिक्षा, बाय माय बाईक. ओके. डू यू गो बाय कार और बाय बस, तू मोटारीने म्हणजे कारने जातो की बसने जातो. वेन डू यू गो टू स्कूल, तू शाळेत केव्हा जातेस किंवा जातोस. वेन इज युअर स्कूल ओव्हर एव्हरी डे, तुझी शाळा दररोज किती वाजता सुटते. डू यू लाईक द सिटी लाईफ, हा प्रश्न तुम्ही कुणालाही विचारू शकता. शहरात राहणाऱ्या माणसाला विचारू शकता, खेड्यातल्या माणसाला विचारू शकता किंवा स्वतःला विचारू शकता. वेअर यू आर लिव्हिंग नाव. इफ यू आर लिव्हिंग इन द स्मॉल विलेज, आस्क युअरसेल्फ वेदर यू लाईक सिटी लाईफ ऑर दिस लाईफ इज द बेटर. हा प्रश्न पण विचारा. ओके. वाय डू यू लिव्ह इन युअर विलेज, तुम्ही एक खेड्यात का राहत नाही. वाय डोंट यू लिव्ह इन युअर विलेज, तुम्ही तुमच्या खेड्यात का राहत नाही. आता वरच्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, ही लाईक सिटी लाईफ, ते सिटीत राहतात. मग तुम्हाला एक खेड्यात गाव आहे, घर आहे, तर तुम्ही तिथे का राहत नाही. डोंट यू लाईक टू लिव्ह इन द कंट्री साईड, कंट्री साईडचा अर्थ होतो ग्रामीण भाग. ओके, तुम्ही हे लिहा. ओकॅबलरी वाढवायची आपल्याला. ओकॅबलरी वाढल्याशिवाय कुठलीही भाषा येत नाही. मी जे तुम्हाला शब्द पाठवलेत ना, एकाच शब्दाचा कसा कसा वापर करतात ते तुम्हाला वाचून कळते की त्याचं लेक्चर घ्यायचं, हेही तुम्ही मला सांगायचं आहे. ओके. वेन डू यू गो टू बेड, हा प्रश्न आपण कुणालाही विचारू शकतो. ज्याला कुणाला भाषा बोलता येते त्या सगळ्यांना, की तुम्ही केव्हा झोपता, तुमचं टायमिंग काय आहे झोपायचं. किंवा वेन डू यू स्लीप, तुम्ही कधी झोपता. तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही बोलायचं. असं काही कंपल्शन नाही की आपल्याला 2-2 वाक्य सांगितले सगळ्यांचाच वापर करायचा. बोलताना सगळंच नाही वापरलं जात, पण शिकताना सगळं शिकलं जातं. वेन डू यू वेकअप, तुम्ही कधी उठता किंवा तुम्ही कधी जागे होता. वेन डू यू गेट अप, हे 2 प्रश्न एकाच अर्थी विचारलेत पण दोन्हीचेही कसे पहा. वेन डू यू वेकअप, तुम्ही कधी उठता. वेन डू यू गेट अप, किंवा सकाळी सकाळी तुम्ही मुलांना उठवता किंवा तुमची आई उठवते तर ती काय बोलते, उठ उठ. तर इंग्लिशमध्ये काय बोलतात, गेट अप नाव, गेट अप नाव. ओके. सो तुम्ही केव्हा निजून उठता, पण इथं स्लीप वेकअप असा शब्द वापरला. गेटअप म्हणजे उठणे, जागे होणे. व्हॉट इज युअर मंथली सॅलरी, तुमची मंथली सॅलरी पगार किती आहे. कुणालाही नाही विचारायचा हा प्रश्न. हा प्रश्न फार जवळच्या व्यक्तींना विचारायचा आहे. वेन आर यू गोइंग टू रिटायर, आता हा प्रश्न कुणाला विचाराल. आत्ता जॉबला लागलाय, 2 दिवस झालेत, तुम्हाला भेटलाय आणि तुम्ही विचारतात की कधी रिटायर होणार आहे बाबा, चालेल का. नाही, ज्याचं वय बाबा 50च्या पुढचं दिसते, हा तुम्ही मला हा प्रश्न विचारू शकता. मॅम वेन डिड यू रिटायर, पण मी रिटायर नाही होणार, माझे ट्युशन्स आहेत. मी प्रोफेसर असते तर तुम्ही हा प्रश्न मला विचारू शकला असता. ओके. वेन आर यू गोइंग टू रिटायर, तुम्ही सेवानिवृत्त कधी होणार आहात. हॅव यू अप्लाइड फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट, तुम्ही स्वेच्छा किंवा सेवानिवृत्तीसाठी, पहा तुम्ही स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे का. त्याच्यानंतर
वाय डीड यू कॅन्सल युअर प्लॅन ऑफ गोईंग अब्रॉड? हा प्रश्न कुणाला विचाराल? जे अब्रॉडला जाणार आहेत, जे इच्छुक आहेत परदेशी जाऊन कमवण्यासाठी किंवा एज्युकेशनसाठी, जर त्यांनी ते कॅन्सल केलं तर तुम्ही त्यांना तसं विचारू शकता. हॅवंट यू एनी चान्स ऑफ गेटिंग बेटर जॉब दॅन दिस वन? एखादा काही जॉब करत असेल, त्याची लायकी जास्त असेल, त्याच्याकडे जास्त एज्युकेशन असेल, तर तुम्ही त्याला हा प्रश्न विचारू शकता की यापेक्षा अधिक चांगलं काम मिळवण्याची संधी नाही आहे का तुमच्याकडे? ओके, कळाले इथपर्यंतचे प्रश्न? हे प्रश्न तुम्हाला बोलायचे आहेत. अशी छोटी छोटी वाक्य दररोज तयार करायची आहेत. तुम्ही तुमच्या मुलांशी बोला, मैत्रिणींशी बोला. आता आपला ग्रुप चांगला झालेला आहे, तुम्ही एकमेकांना कॉल करून बोलायला पाहिजे. मुलगा मुलगी भेद नको आपल्याला. ओके, त्याच्यानंतर पहा, व्हॉट यू आर सफरिंग फ्रॉम? तुम्हाला काय त्रास होतोय हे काय कुणाला विचारणार? एखादा पेशंट आहे, एखाद्याला काही त्रास होतोय किंवा तुम्ही डॉक्टर आहात, तर तो प्रश्न कसा विचारणार? व्हॉट आर यू सफरिंग फ्रॉम? मग तो उत्तर काय देईल? आय एम सफरिंग फ्रॉम हेडेक, म्हणजे माझी डोकेदुखी आहे. आय एम सफरिंग फ्रॉम माय टूथएक, माझे दात दुखी आहे. किंवा आय एम सफरिंग फ्रॉम फीवर ऑर एनिथिंग. ओके, व्हॉट अलाइज यू? व्हॉट एल्स यू? अलाइज किंवा एल्स. पहा, एल्स हा उच्चार बरोबर आहे. व्हॉट पण अलाइज हे कशामध्ये केलं जातं? दोन प्रकारचे इंग्लिश बोलतो आपण, त्यातल्या याच्यामध्ये UK इंग्लिशमध्ये कॉमनली अलाइज बोलतात, पण इकडे आपल्याला काय बोलायचं? एल्स. व्हॉट एल्स यू? तुम्हाला काय त्रास होत आहे? आरंट यू फिलिंग वेल? एखादा तुमच्यासमोर डोकं धरून बसलाय, तर तुम्ही काय त्याला विचारणार? आरंट म्हणजे काय? आर नॉट. पण आपण काय शिकलेलो आहे? शॉर्ट फॉर्ममध्ये बोलायचं आहे. आता पहा, मी तिकडे जे बोलले व्हॉट इज, तर तिथे काय लिहिलेलं आहे? व्हॉट्स बोललं तर कसं होतं? सोप्या भाषेत. त्याच्यानंतर आरंट यू फिलिंग वेल? तुम्हाला बरे वाटत नाही आहे का? हॅवंट यू कन्सल्टेड युअर फॅमिली डॉक्टर? तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा अजून सल्ला घेतला नाही का? हे झाले औषधविषयक प्रश्न. ओके, तर आज एवढंच बास. वोकॅब्युलरी वाढवली तर दररोज तासाभराचं लेक्चर घेईन मी. पण तुम्ही माझ्याशी बोलत नाही आहेत आणि तुम्ही माझा होमवर्क पण पाठवत नाही आहे. होमवर्क जोपर्यंत पाठवत नाही तोपर्यंत मी कॉन्व्हर्सेशन घेणार नव्हते. पण आपल्याला पुढं जायचं आहे. आपला 3 महिन्याचाच कोर्स आहे. याच्यामध्ये आता वोकॅब्युलरीची सुरुवात करायलाच पाहिजे. अदरवाईज 3 महिन्यात हा कोर्स पूर्ण होणार नाही. अजून बरंच शिकायचं आहे आपल्याला. वोकॅब्युलरी आपण महिनाभर करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला बोलायचा चान्स आहे. ओके, गुड डे, बाय.